भारतीय जनता पक्षानं बंगालमध्ये विजय संपादन केला आणि बीजेपीचा हा बंगालमधला विजय अतिशय प्रचंड आणि भव्य दिव्य असा आहे. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षानं 206 जागा जिंकल्यात. तिथं टीएमसीला फक्त 81 जागा मिळाल्यात. त्यामुळं ममता बॅनर्जी कधीही पश्चिम बंगालमध्ये हरूच शकत नाही, त्यांचा पराभव अशक्य आहे असं म्हणणाऱ्या अनेक लोकांना आता लक्षात आले की भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचं प्लॅनिंग करतो आणि अशा पद्धतीने निवडणुकीत उतरतो की तो कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो. आता हा पराभव ममता बॅनर्जींचा झाला याचं महत्त्वाचं कारण हेच ठरलं की ममता बॅनर्जींच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी हिंदूंच्या वरती ज्या प्रकारचा अत्याचार केला, ज्या प्रकारे जय श्रीराम म्हणजे काहीतरी चुकीची गोष्ट आहे असं सांगितलं गेलं, त्याच वेळी काबा आणि मदिनाचा धावा मात्र त्यांचे मंत्री, आमदार, खासदार, एमपी करत होते. या सगळ्या गोष्टी बघितल्यामुळं आणि त्याचबरोबर जे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा होता, या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला देखील त्यांनी धाब्यावर बसवलं. बांगलादेशी लोकांना पायघड्या घातल्या आणि बांगलादेशी लोकांना अक्षरशः आधार सेंटर ओपन करून दिले, जेणेकरून त्यांचं भारतीयकरण करावं आणि त्यांना मतदान कार्ड वाटता यावीत. कारण त्यामुळेच तर म्हणून त्या SIRच्या प्रोसेसवरती चिडलेल्या होत्या आणि हे सगळं घडल्यानंतर देखील अजून ममता बॅनर्जींना यातून काय बोध घेता येईल ते माहिती नाही. पण आता सध्या ममता बॅनर्जींच्या या पराभवामुळे आणि भाजपच्या विजयामुळे सर्वात जास्त वैतागलेले जर कोण असतील तर ते आहेत बांगलादेशातील नेते आणि बांगलादेशमधलं जनरल ओपिनियन. बांगलादेशचे काही लोक या गोष्टीमुळे खूप वैतागलेले आहेत. त्यांना हा बंगालमधला भाजपचा विजय अतिशय त्रासाचा वाटतोय आणि या भाजपच्या विजयामुळे भविष्यात बांगलादेशला त्रास होऊ शकतो असं ते आता उघडपणे म्हणायला लागलेत. नेमकं बांगलादेशमधल्या लोकांची रिॲक्शन काय, बांगलादेशमधले नेते काय म्हणताय, तिथला मीडिया काय म्हणताय, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 29 तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर संध्याकाळीच एक्झिट पोल आले बंगालसाठी आणि सगळ्या राज्यांसाठी. त्याच नंतर लगेच दुसऱ्या दिवशी बंगालमध्ये तिथल्या NCP नावाची जी पार्टी आहे, या पार्टीचा नेता अख्तर हुसेन. आता NCP पार्टी कुठली आहे तर बंगालमध्ये जी जेन झी क्रांती करायचा प्रयत्न तिथल्या काही मुलांनी केला होता, या जेन झी लोकांचा एक पक्ष आहे, त्या पक्षाचं नाव आहे नॅशनल सिटीझन पार्टी आणि या NCPचा नेता आहे अख्तर हुसेन. यानं एक स्टेटमेंट दिलं पार्लमेंटमध्ये. तो म्हणाला की बंगालमध्ये बीजेपी जिंकण्याची शक्यता आहे आणि ती जर तिथं जिंकली तर येणाऱ्या काळात बंगालमधून मोठ्या प्रमाणावरती डिपोर्टेशन बांगलादेशमध्ये केले जाईल. म्हणजे जे काही घुसखोर आता सध्या बांगलादेशमधून भारतात गेलेले आहेत त्यांना बीजेपी हाकलून काढेल आणि बांगलादेशात परत पाठवेल. त्यामुळं बांगलादेशमध्ये रिफ्युजी क्रायसिस निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी तयार राहिलं पाहिजे. म्हणजे बांगलादेशला देखील हे मान्य आहे की बांगलादेशचे अनेक लोक इल्लिगली भारतामध्ये घुसलेले आहेत आणि ते घुसून इथं बंगालमध्ये आरामात जीवन काढत असतात. पण ममता बॅनर्जींच्या पराभवामुळे आता त्यांना मात्र परत यावं लागेल आणि त्यासाठी बांगलादेशला तयार राहावं लागेल आणि अनडॉक्युमेंटेड कोण आहेत यांना शोधावं लागेल असं अख्तर हुसेन म्हणतोय. म्हणजे जे लोक तुमच्याच देशाचे नागरिक आहेत त्यांची तुम्हाला लाज कशी काय वाटू शकते, हा इथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. जर ते दुसऱ्या देशात गेले असतील तर तुम्ही त्यांना परत आपल्या देशात घ्यायला लाज का बाळगता, ते तुम्ही परत घ्यायला तयार असलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी ते आता बीजेपीवर टीका करतायत आणि त्यासाठी तयार राहा म्हणतायत. जसं बांगलादेशमधल्या नेत्यांची ही गत आहे तशीच बांगलादेशमधल्या मीडियाची देखील आहे. बांगलादेशमधली वृत्तपत्र आणि तिथले न्यूज चॅनल्स काय म्हणतायत हे थोडक्यात बघा. बांगलादेशमध्ये द बिझनेस स्टँडर्ड नावाचा एक पेपर आहे जे बांगलादेशचं एडिशन आहे. त्याच्यामध्ये अल्ताफ परवेज म्हणतात की दोन्हीकडे देखील आता म्हणजे बांगलादेशमध्ये आणि भारतामध्ये दोन्हीकडे देखील कट्टरतावाद्यांची सत्ता येणार आहे आणि त्यामुळे होणार आहे की बांगलादेशात मोठ्या प्रमाणावरती घुसखोरी वाढणार आहे. आता ही घुसखोरी ऍक्च्युली घुसखोरी म्हणता येत नाही, याला म्हणतात की आपल्या देशाचे लोक आपल्या देशात परत आले आणि असं होण्याची शक्यता यासाठी आहे की आता बंगालमध्ये एवढे दिवस जे बांगलादेशला सपोर्ट करणारं किंवा बांगलादेशचं लांगुलचलन करणारं सरकार होतं ते आता जाते आणि तिथं बीजेपीचं सरकार येते. दुसरी प्रथम आलो नावाचं एक न्यूजपेपर आहे बांगलादेशमध्ये सर्वात जास्त वाचला जाणारा. याच्यामध्ये असं म्हटलंय की भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी हिंदू नॅशनलिस्ट पक्ष आहे आणि त्यांनी ममता बॅनर्जींच्या विरुद्ध रान उठवलं आणि त्यांना काहीही करून हरवायचा प्रयत्न केला असं म्हणत त्यांनी बीजेपीवर खूप टीका केलेली आहे आणि त्यांच्या या विजयाला देखील त्यांनी विजय मानण्यास जवळजवळ नकार दिलाय. अशा पद्धतीचं त्यांची एक भूमिका आहे जेणेकरून बंगालमध्ये बीजेपी जिंकायला नको होती असं बांगलादेशला वाटतंय. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा न्यूजपेपर आहे बांगलादेशमधला, तो म्हणजे द डेली स्टार. या द डेली स्टार मध्ये आता यांचा तर काही संबंधच नाही पण यांनी सरळ इलेक्शन कमिशनवरती टीका केली आहे. भारताच्या इलेक्शन कमिशननं चुकीच्या पद्धतीने निवडणुका घेतल्या, बीजेपीला फेवर केलं, जे भारतातले ऑपोजिशन लीडर्स बोलतायत, जे ममता बॅनर्जी स्वतः बोलतायत, हेच सगळं हा डेली स्टार न्यूजपेपर बोलतोय. यांचं असं म्हणणं आहे की भारतात ज्या निवडणुका झाल्या त्या चुकीच्या झाल्या आणि त्यामुळे बीजेपी निवडून आली. आता याचा फटका बांगलादेशला भोगावा लागेल.
फक्त बांगलादेश सरकारचं मात्र याबद्दल जे स्टेटमेंट आले त्यांच्या फॉरेन मिनिस्टरनी दिलं, त्यांनी असं म्हटलंय की आमचे संबंध चांगले आहेत भारताबरोबर आणि भारतामध्ये कुठलंही सरकार असलं नसलं तरी त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही, आमचे संबंध तसेच राहतील. सरकार सोडलं तर बांगलादेशमधला मीडिया, बांगलादेशमधले नेते अनेकांना मात्र असंच वाटतंय की बंगालमध्ये बीजेपी येण्याचा बांगलादेशला फटका बसेल, नुकसान होईल. बांगलादेशमधून आतापर्यंत म्हणजे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत जर आकडा बघितला तर जवळजवळ 2 ते 3 कोटी बांगलादेशी लोक हे भारतात घुसले आहेत असा अंदाज वर्तवला जातो. यातले सर्वात जास्त लोक बांगलादेशातून भारतात आले 1971च्या युद्धाच्या दरम्यान आणि युद्धाच्या नंतर. त्यावेळेला ते येण्याचं कारण होतं बांगलादेश तेव्हाचा तो पूर्व पाकिस्तान होता आणि पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीचा अत्याचार पाकिस्तानी सरकारनं आणि तिथल्या सैनिकांनी तिथं केला होता, त्यामुळं अनेक हिंदूंनी बांगलादेश सोडून भारतात शरण घेतली आणि यावेळेला जे 1 कोटी लोक बांगलादेशातून भारतात आले 1971च्या युद्धाच्या दरम्यान, त्या 1 कोटींच्या पैकी जवळजवळ 90% हे हिंदू होते असं मानलं जातं आणि हे जर हिंदू होते तर त्यांना भारतानं शरण दिलीच पाहिजे असंच प्रत्येकाला वाटतं आणि ती दिलीच पाहिजे. त्यानंतर मात्र अनेक बांगलादेशी लोक तिथं रोजगार नाही, संधी नाहीत या कारणास्तव बंगालमध्ये स्थलांतर करत राहिले आणि याचा आकडा जो ऑफिशियली आकडा सरकारकडून सांगितला जातो 2007 साली भारत सरकारने दिलेला आकडा होता 1.2 कोटी बांगलादेशी लोक भारतात राहतात. 2016 साली किरण रिजिजूंनी सांगितलेलं होतं की 2 कोटी लोक राहतात. त्यानंतर कार्नेजी इन्स्टिट्यूटनं सांगितलं होतं की जवळजवळ 1.2 कोटी राहतात. म्हणजे कितीही ऑफिशियल आकडे सोडले तरी एक अनऑफिशियल आकडा सांगितला जातो की 3 कोटी बांगलादेशी लोक भारतात राहतात आणि ते फक्त बंगालमध्ये नाही, ते आसाममध्ये राहतात, बंगालमध्ये राहतात, त्रिपुरामध्ये राहतात, त्याशिवाय भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथं रोजगार करतात आणि आपणही आपल्या आजूबाजूला अनेक लोक बघितलेले आहेत अशा प्रकारचे. आता हे सगळे इथं येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे नो फेन्सिंग. भारत आणि बांगलादेशची जवळजवळ 4000 किलोमीटरची बॉर्डर आहे आणि यामध्ये जवळजवळ 400 किलोमीटरचा पट्टा असा आहे ज्याच्यामध्ये कोणतंही कुंपण घातलेलं नाही. त्यामुळे सरळ सरळ बांगलादेशमधून भारतात चालत चालत माणूस येऊ शकतो, चालत जाऊ शकतो आणि हे करण्यात बांगलादेशी लोक पटाईत आहेत आणि ममता बॅनर्जी मात्र इथं फेन्सिंग करण्यासाठी जे जमीन अधिग्रहण करायला पाहिजे हे अधिग्रहण करू देत नाहीत आणि त्यामुळं आजपर्यंत हे फेन्सिंग लटकलेलं आहे आणि ते तसंच राहिलंय. याचा फटका मात्र भारताला द्यावा लागतोय. भारतात 1971 पासून 91 पर्यंत वर्षाला 1 लाख बांगलादेशी येत होते. असे अनेक वर्ष बांगलादेशी भारतात येत आहेतच, अजूनही काही हजार बांगलादेशी येत आहेत. पण आता झालंय असं की मागच्या काही दिवसांपासून आसाममध्ये मात्र एंट्री करणं बांगलादेशींना अवघड झाले कारण तिथं हिमंता बिस्वा शर्मा आलेत. आता पुन्हा एकदा निवडणुका झाल्या, पुन्हा एकदा हिमंता बिस्वा शर्मा आलेत. त्यामुळं आसाम हा पुन्हा एकदा बांगलादेशींच्या दृष्टीनं अत्यंत अवघड असं राज्य असणार आहे जिथं एंट्री करता येत नाही. आता राहिला मुद्दा बंगालचा. बंगालमध्ये देखील आता एंट्री करणं जवळजवळ अशक्य होणार आहे कारण बीजेपी समोरचं सर्वात मोठं चॅलेंज हेच असणार आहे की हे जे फेन्सिंग आहे ते कम्प्लीट झालं पाहिजे आणि काही भाग असा आहे की जिथं फेन्सिंग करताच येत नाही तिथं वेगळे काही मार्ग अवलंबले जाऊ शकतात. जसं सरकार ऑफिशियली म्हणतंय की तिथं मगरी सोडता येतील तिथल्या पाण्यामध्ये जेणेकरून तिथून कोणी बॉर्डर क्रॉस करू शकणार नाही. हे किती खरं होईल किंवा नाही होईल हे येणाऱ्या काळात करेल, पण हे देखील शक्य आहे. शेख हसीनांसारख्या भारताच्या बाजूने असणाऱ्या एका पंतप्रधानाला हटवून तिथल्या लोकांनी सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद युनूस सारख्या एका माणसानं तर पाकिस्तानच्या मांडीवर नेऊन बांगलादेशला बसवलं. पाकिस्तानच्या सैनिकी नेत्यांचं तिथं स्वागत केलं. या सगळ्या गोष्टींच्यामुळे बांगलादेश भारतापासून दूर आहे आणि त्यांना ही ट्रीटमेंट दिली पाहिजे, याच्यापेक्षा वाईट ट्रीटमेंट दिलीच पाहिजे. त्याशिवाय भारताचा जो बांगलादेश प्रॉब्लेम आहे तो सुटणार नाही. आता बीजेपी समोरचं सर्वात मोठं चॅलेंज हे असणार आहे की ते सत्तेत आलेले आहेत हे सांगून की जे बांगलादेशी लोक बंगालमध्ये घुसलेले आहेत आणि बंगालमधल्या लोकांची जी भाकरी आहे ती हिसकावून घेत आहेत त्यांना आम्ही हाकलून काढू आणि ते बीजेपीला पूर्ण करावे लागेल येणाऱ्या काळात. बीजेपीमध्ये बंगालमध्ये हिंदूंसाठी एक चांगली जमीन निर्माण करावी लागेल कारण मागच्या काही वर्षांमध्ये बंगालमध्ये हिंदू असणं म्हणजे गुन्हा आहे की काय असं वाटत होतं. असं कित्येक लोकांनी कॅमेऱ्यावरती आता सांगायला सुरुवात केलेली आहे कारण एवढे दिवस त्यांना हे बोलता येत नव्हतं कारण पोलीस कोणतीही FIR रजिस्टर करत नव्हते. या सगळ्या गोष्टींतून एक गोष्ट आपल्याला बघायला कदाचित मिळू शकते की भाजपचं सरकार आल्यानंतर सत्ता ताब्यात घेतल्यानंतर काही दिवसात काही बांगलादेशी लोक हे स्वतःहून पळत जातील. जसं SIRची प्रोसेस चालू झाल्या काही बांगलादेशी पळून गेले होते तसे काही बांगलादेशी त्यांना न हटवता देखील आता परत जायला सुरुवात करतील अशी देखील एक शक्यता आहे. पण या सगळ्या गोष्टींच्या नंतर देखील बीजेपीला आपण जे मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी सांगितलंय हे पूर्ण करणं गरजेचं आहे. तरच भारतीय जनता पक्षाला बंगालमधली आपली सत्ता टिकवता येईल आणि बंगाल हे एक सेन्सिटिव्ह राज्य आहे या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आणि ते एका राष्ट्रीय पक्षाकडे असलं पाहिजे. आता बीजेपी असो किंवा आणखी कुठलाही पक्ष असो अशा पक्षाकडे बंगाल नेहमी असला पाहिजे
ज्या पक्षाला या देशाचं हित जास्त महत्त्वाचं आहे, ना की तिथल्या काही लोकांचं हित सांभाळणे आणि सत्ता टिकवून ठेवणे. त्यामुळे भाजपचं चॅलेंज हे असणार आहे की त्यांनी ज्या कमिटमेंट दिल्यात त्या त्यांना कंप्लीट करावे लागतील आणि बंगाल हे एक जे भारतातलं अत्यंत प्रगत राज्य होतं साधारण 100 वर्षापूर्वी, त्याला पुन्हा त्याच ठिकाणावर आणावं लागेल. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. बंगालच्या भाजपच्या या विजयाबद्दल आणि बांगलादेशच्या रिॲक्शन बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.